ज्यांना ज्यांना पाहिजे त्याने हात वर करा. एक बी हात वर करीना गेले म्हणजे तुम्हाला पटले घेऊन काय करायचं? द्यायला लागलाय ते द्यायला लागलाय मुर्दा पडायच्या द्यायला लागला. बरोबर आहे का? त्याचा खऱ्या नोटा द्यायला लागलाय पुढे. बरोबर आहे का? आता त्या नोटा म्हणजे मनोरंजन बँकेच्या झालेल्या नोटा आहेत. बरोबर आहे. त्या नोटा तुम्हाला चालतील का? प्रस्ताव पहिला. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला खोटे जोपर्यंत 5,000 रुपये मिळणार आहेत म्हटल्याच्या नंतर माणसाच्या मनाला समाधान लागते. तुम्ही तसं म्हणू नका आम्हाला काही गरज नाही म्हणून. आम्हाला काही गरज नाही कसं म्हणून जमतंय? 1,500 सरकारने बोलून दिले लोकांना. 5,000 कसं नका अशा पाठी बरोबर आहे माझं काय का नाही? 1,500 लाडकी झाली. ऐका लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला मिळालेलं सुख 5,000 मिळणारे म्हटल्याच्या नंतर सुख वाटलं जीवाला. पण आता ऐका ते कसं मिळणार आहे? तर ते 1,000च्या नोटात मिळणार आहे म्हणलं तुम्हाला वाटतं का? तुमची काही इच्छा आहे द्यायची असल्या तर कशाला 5,000 द्यायला लागला? 500 द्या पण घरी द्या ना. बरोबर आहे का? म्हणजे पहिला मुद्दा आपला क्लिअर झाला. मिळालेलं सुख खरं असलं पाहिजे. पटलं आता? बरोबर आहे. आता लक्ष द्या पुढे सांगतो मी तुम्हाला. मिळालेलं सुख चिरकाल चिरंतन आणि निरंतर टिकलं पाहिजे. प्रस्ताव नंबर 2. मी तुम्हाला 5-5 हजारावर माझं समाधानच होईना. पैसे काही संपत नाही. आता कोट्या द्यायचा नोटा द्यायचा मी प्रस्ताव कॅन्सल केलाय. तुम्ही आपली लोक असल्यामुळे मी प्रस्ताव बदललाय पासून. बरोबर आहे. 5 लोक गावातली होय पाटील आहे का नाही? आणि कोट्या नोटा देऊन कसं चालायचं आपल्याला? त्यापेक्षा मी खऱ्याच नोटा देणार तुम्हाला. आता काय करतो 500-500चे लोक 200 देऊ. तुमच्या हिशोबाने वागवायला सुरू करू. किती देऊ? 500च्या देऊ का 200च्या? 500च्या काका म्हणतात 500च्या 500च्या देणार तुम्हाला. 10,000 रुपये देणार आता. मग 20 नोटा देणार तुम्हाला प्रत्येकाला 500-500च्या. कधी देणार पण? लगेच संपव म्हणते. 500च्या नोटा तुम्हाला प्रत्येकाला 20-20 देणार आहे कीर्तन संपल्यावर. बरं का? आणि हळूच पण करून बोलवून घ्या. कीर्तन संपल्यावर 500-500च्या नोटा प्रत्येकाला 20-20 देणार. म्हणजे प्रत्येकाला किती देणार आहे मी तुम्हाला? 10,000 देणार आहे. आता प्रस्ताव आता तुम्ही क्लिअर ऐकाय पण त्याची पार्श्वभूमी पूर्ण ऐका. मी तुम्हाला देवा शपथ खोटं सांगत नाही. प्रत्येकाला ओरिजिनल खऱ्या नाही चालले तर अशोक पाटला पण बदलून घ्या. नंतर प्रतुल भाई पण बदलून घ्या. लक्षात आलं तुमच्या? मी एक बी नोट तुम्हाला डुप्लिकेट देणार नाही. डुप्लिकेट नोट निघले का मला पंचायतमध्ये बोलवा. हा मी डुप्लिकेट नोटच देणार नाही. प्रत्येकाला खऱ्या नोटा देणार. पण आता ऐका दिलेल्या नोटा एक 15 मिनिटांनी लगेच महागारी घेणार. आरतीला पाणी होता बरं का? दूध आरती करून कीर्तन ऐकू नका. दिलेल्या नोटा लगेच 15 मिनिटांनी महागारी घेणार आहे. चालते का तुम्हाला? तुम्ही काय म्हणता? घेणे देण्यात आले नको जुग टाइम लागायला लागले आमचे. म्हणजे एक तर द्यायला लागला तर पहिल्यांदा म्हणते खोट्या देणार आणि दुसऱ्यांदा द्यायला लागला तर म्हणतो महागारी घेणार. खरं द्यायला लागला. अरे द्यायच्यात तर बाबा 200 दे पण पुन्हा महागारी मागू. बरोबर आहे का नाही? म्हणजे मिळालेलं सुख कायम टिकलं पाहिजे. मान्य का तुम्हाला? असं कायम सुखणार टिकणार सुख जर कुठं मिळत असेल निश्चित संसारामध्ये मिळते. बरं का? संसारामध्ये जर दुःखच असतं 100% संताधिकांना कशाला त्याला स्वीकार केला? संसारामध्ये सुद्धा सुख आहे. पण आपलं कसं झालंय आपली सुखाची गफलत म्हणजे सुखाची ना आपली गाठ का पडत नाही तर आपल्याला परमात्मा स्वरूपाशी लीन कसं व्हावं याची पद्धती कळत नाही. बरं का? परमात्मा अंगसंगाशी आला. परमात्मा आपल्याशी खेळायला लागला. जसा का गवळणीला बरं का तो परमात्मा सहज प्राप्त झाला. गवळणीला म्हणायला लागला विश्वाचा जनिता यशोदेशी माता. बरोबर आहे का? यशोदेला माता म्हणायला लागला. विश्वव्यापक कमलापती त्या गवळणी देते. बरोबर आहे? त्या गवळणी
विष्णूला त्याला असं अंगा खांद्यावरती खेळवायला घालायला घातलं. लक्ष द्या कीर्तनामध्ये तो परमात्मा की जी पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा पूर्ण झाली. केवढं सुख आहे त्याचं. तो परमात्मा प्राप्त झाल्याच्या नंतर खूप मोठं सुख असतं जीवनामध्ये. तो परमात्मा सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंग सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर तू हा उभा विटेवर सर्व सुखाचे आगर म्हणे मुक्ताई सुंदर. तो परमात्मा सुखाचा सागर आहे. 6 महिने पाऊस नाही पडला तर नदी आटते ओढा आटतो. 12 महिने पाऊस नाही पडला धरण आटतं. सलग 2 वर्ष पाऊस नाही पडला जायकवाडी सारखा प्रकल्प सुद्धा आटतो 100% आटतो. आणि सलग 12 वर्ष पाऊस नाही पडला समुद्र सुद्धा आटतो. आटतो काय कसं करायचं पसंत मला मी हिरी तुडी टाकीन बरं का आटतो म्हणलं. आता समुद्र आटतो का त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. न आटणाऱ्या सुखाचा सागर तो परमात्मा. मी सांगितलं ना तुम्हाला तो परमात्मा सुखाचा सागर आहे. सुखाचा निधी सुख सागर जोडला तो परमात्मा सुखाचा सागर आहे. आणि तो परमात्मा आम्ही तो सुखाचा निधी आहे. तो आम्ही आमच्याशी जोडला. आणि जोपर्यंत आपण देवाला जवळ करत नाही देवाशी नातं जोडून घेत नाहीत ते नेविन जीवा सुख होईल बरं का. त्याच्याशिवाय सुख होऊ शकत नाही. आणि सुख होण्यासाठी परमात्म्याची प्राप्ती करावी लागते. आणि परमात्मा प्राप्त करण्यासाठी काहीतरी साधना करावी लागते. आता ऐका त्या परमात्म्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही. सुख तुझा कोण सांगणार माझ्या पांडुरंगा सारे खातू. तो परमात्मा सुखाचा सागर आहे. का लक्ष द्या माझ्याकडे आता बरं का. ए पोरांनो गपचे बसा रे. त्या कडली पडणारी लेकरं थांबवा की जरा काठी लावून. कीर्तन ऐकावं सगळी जण मंडपात त्या काकू तुम्हाला खेळते का कीर्तन नाही कळत. तेव्हा बघा बरं खरं सांगितलं काकून त्या काहीच कळना झालंय. आता हा नाही आहे का. तो परमात्मा सुखाचा सागर आहे. आणि तो परमात्मा आपल्याशी संगाला आल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत नाही. तो परमात्मा कसा संगाला आणायचा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तत्पूर्वी सेवेला आरंभ करण्याच्या पूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अकारण कारण करून आवरून आले भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राणसंजीवन श्री भगवान पंढरीश परमात्म्याच्या सेवकृपेने कैवल्य ज्ञान साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय अनंत कृपाळूषित वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय समर्थ सद्गुरु माऊली दादा महाराज साखरवाडीकर आदी करून सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान महादेवाच्या या पवित्र प्रांगणामध्ये आपल्या गावाचं ग्रामदैवत ज्या वास्तूला साधारणतः 1500 वर्ष झालेली असावे. सामान्य मंदिर नाही. आपल्या गावाची सगळ्या श्रद्धा या शेरीतल्या महादेवावरती आहे. एक लक्षात ठेवा आपल्या सनातन संस्कृतीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये पुरातन महादेवाची मंदिरं म्हणजे अशी मोगम कुठं पण नव्हती. ज्या ठिकाणी कोणी एखाद्या ऋषीमुनींनी साधना केलेली असावी तपश्चर्या केलेली असावी त्यानं स्वतःच्या भक्तीची सगळी बरं का ते पराकाष्ठा लावून
सगळं ओत प्रोत कमवलेलं पुण्य त्या ठिकाणी खर्ची घालून त्या परमात्म्याची स्थापना केलेली असते. तो परमात्मा तिथं आणलेला असतो. तो परमात्मा आलेला तो तुमच्या आमच्यावरती सगळ्यांवरती कृपा करतो. परमात्म्याच्या कृपेशिवाय आपण काहीही करू शकत नाही. मग ते देवाला मानणाऱ्यांची वर्ग अनेक असते. इस्लाममध्ये त्याला गॉड म्हणत असतील, त्यापैकी इस्लाममध्ये त्याला अल्लाह म्हणत असतील, ख्रिश्चन त्याला गॉड म्हणत असतील, काय म्हणत असेल, कोणी काय म्हणत असेल. निश्चित तो परमात्मा ज्यांना विश्वाची उत्पत्ती केली आहे तो आहे. तो देव नटला नाना परी, तो शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये भगवान महादेवाच्या स्वरूपामध्ये पूजणाऱ्यांना आपल्या इळमला आणून ठेवला आणि त्याची सेवा आपल्या जीवनामध्ये घडते आहे. त्याची कृपा ज्याच्यावरती झाली त्याच्या जीवनामध्ये कसल्याही दुःखाचा लेस राहणार नाही. फक्त आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी सद्भाव आणि प्रेम तेवढा दृढतेने असला पाहिजे. माझी विनंती आहे. या कार्यामध्ये मला थोडं आनंद वाटतो. आता मी काही नवीन नाही तुम्हाला, आणि आज जवळजवळ या मंडपामध्ये आपण कीर्तन करतो त्याला 6-7 वर्ष झाली, बरोबर पाटील, बरोबर आहे ना? 6-7 वर्षापासून मी येतो. आल्याच्या नंतर उपस्थित असणाऱ्या श्रोत्यांची संख्या, धडपड करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या, तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी, या मंदिरावरती सर्वांचं प्रेम आहे यातून काही शंका नाही. कमी असण्याचा काही प्रश्नच येत नाही. माझी एक विनंती आहे तुम्हाला, हे सगळं करत असताना असं या प्रेमाला एकत्रित ठेवलंच पाहिजे. सर्वांनी कोणी फूल व्हावं लागेल, कोणी त्याला धागा व्हावं लागेल, आणि त्या धाग्याला स्वतःचं अस्तित्व स्वतः झाकून घ्यावं लागेल. त्यावेळेला अखंड असणारी फुलाची माळ दिसू शकते. फुलाची माळ सुंदर दिसते, पण त्याला एकत्र ठेवणारा धागा मात्र कोणालाच दिसत नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, बरं का प्रतुल भाया, तुम्ही सगळेजण काम करत असताना कधी कधी धागा जरी व्हावं लागलं, जरी आपल्याला त्या मधल्या सेंटरच्या गुलाबासारखं नाही स्थान मिळालं, तर धाग्याचं जरी मिळालं ना, निश्चित स्वतःला भाग्यवान समजून घ्या. आणि ही जर खरी सत्सत विवेक बुद्धीची भावना आपल्या अंतःकरणामध्ये असेल, परमात्मा निश्चित आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. पाटील, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. जो स्वतःच्या वाटेला आलेलं काम हे भगवान परमात्म्याची सेवा आहे असं समजून करतो, बरं का. परमात्मा त्याच्यावरती निश्चित कृपा करतो. म्हणतो करुणा घन दया घन असणारा परमात्मा, बरं का, आपल्यावरती कृपाळू व्हावा याच्यासाठी सर्वांनी सद्भाव प्रेम या ठिकाणी समर्पित करा. आणि आता थोडं मला गोष्ट अशी सांगायची आहे का, या कामामध्ये दिनोप्पा असतील, धनेदादा आहेत, तुम्ही अशोक पाटील, धैर्यशील पाटील, हरिभक्तीपारायण प्रशांत महाराज असतील, प्रतुलबाई आहे, गावातली तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी, सर्वांची नावं काय मला एवढी माहीत नाही, बरं का. म्हणजे जरी तुम्ही मला ओळख येत असला तरी मला काही नाव माहिती काय का, म्हणजे मी जरी तुम्हाला ओळख आलो तरी बास झालं, माझं भाग्य माझं आहे की नाही. ऐका, तुम्हाला सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही हनुमप्पा सगळ्या ज्येष्ठ मंडळींना हा आदर्श पुढच्या पिढीसमोर ठेवलाच पाहिजे. येथ वडील जे आचरती तया नाम धर्माची ठेवी, वाढ वडिलांना चांगलं वागल्याशिवाय पुढची पिढी चांगली वागत नसते. म्हणून सार्थ अभिमान वाटतो. रोज कीर्तन असतात, अभिमान महाराजांना माहिती, आम्ही काही मोकळे नाहीत. खरं सांगतो तुम्हाला, दररोज एका गावाला कीर्तनाला जातो. महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश, कर्नाटक 2-4 राज्यामध्ये कीर्तनाला फिरतो. पण खरं सांगू का, आपल्या गावाला आल्याच्या नंतर वेगळाच आनंद येतो. कारण का, तुम्ही सगळीजण एवढ्या मोठ्या संख्येने समोर दिसले का, बस बरोबर आहे की नाही. कृत्य झालो, इच्छा केली ते आनंद वाटतो. आणि मग हे सगळं सांभाळण्याचं जोपासण्याचं काम तुम्ही ज्येष्ठ मंडळीने केलं. याच्या पाठीमागे सगळ्या तरुणांना सुद्धा प्रेरित होऊन आपल्या गावचा सोहळा, आपल्या गावचे कार्यक्रम हे थोडं बहुत का उन्हा दुनं चालत असतं. एका घरात माणसं असली तरी घरातल्या घरात जमत नाही, गावातल्या गावात जमत असतं का लोकांचे, बरोबर आहे की नाही. आपापसातले हे वेधावे चलतच असतात. आता अजून 7-8 महिन्याला सरपंच ग्रामपंचायतचे इलेक्शन लागेल, बरोबर आहे की नाही. लागणारच आहे आपण का, तुमचं हे टप्प्यात नाही, त्याच्या पुढच्या टप्प्यात येतं. बरे असू दे मग लांब आहे, बरं वाटलं मला. आता आमच्या गावचं लागायला लागले, काय सांगू तुम्हाला, आतापासूनच बेजार येतो, अवघड आहे, बरोबर आहे की नाही. कधी कधी हो का, कोणी पुढं व्हावं लागेल, त्याच्या पाठीमाग काही लोकांना जावं लागेल. सगळ्यांनी पुढं जायचं म्हणून असा भंगारटा घालून जमते का, बरोबर आहे की नाही. जशी मुंग्यांची रांग असते तशी लावा, मुंगळ्यासारखा इचका करू नका, बरं का. मुंगळ्याची रांग कधी बघितली तुम्ही, मुंगळ्याची रांगच लागू शकत नाही. पण आपण
एका लाईन मध्ये राहून एक नवा आदर्श निर्माण करण्यासाठी काहीतरी संकल्प करा. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि काला प्रसाद असतो प्रसन्नता. जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होते प्रसादाने, बरं का. आणि प्रसाद हा कसा असतो तर प्रसाद घेतल्याच्या नंतर काही कुठं आऊ थांबताना उठी लागून एखादा हांडावर येत नाही. लक्ष द्या कीर्तनामध्ये, बरं का. शेतामध्ये गेल्याच्या नंतर अगर कुठं तर अंधारात ठेस लागून एखादी सोन्याची ईट सापडत प्रसादानं. तुम्ही म्हणत असताना परमार्थ केल्यावर काय मिळतं? मिळत काहीच नाही, पण कमी काहीच पडू देत नाही परमार्थ. एवढं लक्षात ठेवा, बरं का. आणि हे कमी न पडणं ही परमात्म्याची कृपा असते आपल्यावरती. असावं सगळं, असं काही नियम नसतो त्याला. पण मला तुम्हाला सगळ्यांना एक अजून पुन्हा विनंती करायची, हे सगळं एक संघ ठेवा. कसं ठेवा सांगतो मी तुम्हाला. आपण परवा दिवशी मी घुमला गेलो, द्राक्ष विकत घेतली. पडेल द्राक्ष विकत घेतली. ज्यानं आपली बाग घेतली आबा, त्या बागवानाला म्हणलं कशी किलो? मला म्हणलं 150 रुपये किलो. काय ते जीवन लाज वाटते का म्हणून त्याला म्हणलं बाग आमची घेताना 70 रुपये किलो घेतली ना, 150 रुपये मला विकतो. रागात येऊ नका, मला लक्ष द्या. आई शिकवत कुठं सांगत नाही तुम्हाला. हे आता काय बागातला माल नाही, मला वेअरहाऊसला ठेवलेला माल आहे. 140 रुपयाने आणलाय, 200 रुपयाने विकतोय. तुम्ही म्हणून कशाने घ्या म्हणलं. तुम्हाला 10 रुपये द्यायचे असतील द्या, नाही तर देऊ नका म्हणलं. मला 140 तर द्यावं लागतं तुम्हाला. लक्ष द्या बरं का. तिथं असा ढीग पडला होता आपण चांगल्या नंबर 1च्या मण्याचा. आणि मी म्हणलं हे कशी केली दिली? कुठं न्यायचं तुम्हाला? पाहुण्याच्या गावाला न्यायचं का आपल्या घरी न्यायचं? मला घरीच नाही जायचं. इकडे त्या पिशवी म्हणला. पिशवी घेतली आयुष्यात आणि सगळेच आवाजानं ती पिशवीत भरली. न मग 5-6 किलो असते. मी किती देऊ पैसे? त्या तुमचं मला काय द्यायचे? पाटील मी आपल्याला लाजबाज कशाला काय विचारायचं, नुकसान करायचं. मग आता 1000 रुपये त्याच्या हातावर ठेवले. त्याने 500 घेतलं, 500 महागात देऊन टाकले. राहू दे मला. काय काय एवढं 10 रुपये तुम्ही कर ना गेला. 140 घेतील, 500 कसं परवडते? काय महाराज तुम्ही मला नवीन असल्यासारखं मला विचारायला लागत. मी लक्ष नाही बरं माझ्या बोलण्याकडे. तुम्ही नवीन असल्यासारखं विचारायला लागला. आणि मॅडम काही खराब झाले का मला यातले द्राक्ष? बघा तुम्हाला कळत नाही होय मला यातलं. ते तर नंबर 1 आहेत म्हणजे सगळ्यात नंबर 1 आहेत. न रोग झालेले, प्युअर 1 नंबरचे गोड असलेले, परिपक्व असलेले ती आहेत म्हणला. एखादा ह्या कानातला तुम्हाला आंबट लागल, खराब झालेला असेल, बरोबर आहे की नाही? ह्याच्यात तुम्हाला खराब सापडलं, पण निष्ठून पडलेला सापडणार. निष्ठून पडलेला कसला आहे म्हणला? 1 नंबरचा आहे. लक्षात द्या कीर्तनामध्ये तो तर 1च नंबरचा आहे म्हणला. नाही म्हटलं काय हे 500 कसं द्यायला परवडते तुम्हाला? आणि काय उपयोग आहे म्हणा त्याचा? किती जरी 1 नंबरचा असला तरी तो गडात राहिला नाही. आरतीला पाणी होता बाबा. त्याने काय म्हणला? काय बाबा ते गडातच राहिला नाही मला. किती जरी 1 नंबर असला तरी काय उपयोग आहे त्याचा? खरं सांगतो तुम्हाला, आपण कधी कधी गावाचा विचार करतो, कधी कधी घराचा विचार करतो. हे सगळं करत असताना असा विचार करा का एक संघटनेला खूप किंमत असते समाजामध्ये. जोपर्यंत आपलं कुटुंब एकत्र असतं तोपर्यंत समाजात आपली किंमत असते, गावात आपली किंमत असते. जोपर्यंत आपण गावाशी एकनिष्ठ असतो तोपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी गेल्यावर, बाहेरच्या गावाला गेल्यावर तुमची स्वतःची किंमत असते. बरोबर आहे की नाही? माझी विनंती आहे तुम्हाला, हे सगळं काम करत असताना घरातनं बाहेर निष्ठा आहे, घरातनं नाही घरातून बाहेर निष्ठायचा प्रयत्न करू. हा बरोबर आहे की नाही? जर आपण घरातून बाहेर निष्ठलो तर त्या निसटलेल्या द्राक्षासारखी आपण कितीही 1 नंबरचे असो, आपली किंमत कमी झाल्याशिवाय राहत नाही. किंमत वाढवायची असेल तर त्यात एक संघ राहणं गरजेचं असतं. म्हणून अशीच बरं का की तन मन धनानं समर्पण ही सगळी भावना भगवान महादेवाच्या कृपेनं आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये येऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माझे परममित्र, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं असे भजन सम्राट अभिमानजी महाराज ढाकणे महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज महादेव महाराज दादा आहेत, त्यांच्याही रोडे महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. शाहरुख महाराज आहेत आणि तुम्ही सगळे त्या गावातील भजनी मंडळी, तुम्ही सर्व झटणारी झोमणारी लोक, तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आविष्कार आहे, आविष्कार नव्हे, हळूहळू हळूहळू करत लेकरांना मस्तपैकी चांगलं कष्ट करून नाव महाराष्ट्रात व्हावं अशा मृदंग वादकाच्या यादीमध्ये त्याला त्याचं नाव आविष्काराला धन्यवाद देतो. राजा पेंटर आहेत, हे जाती पाती हे लईच सध्याच्या काळामध्ये बोकड आहे. बरोबर आहे की नाही? कबीर, मोमीन, लतिफा, मुसलमान, बरोबर आहे की नाही? श्रीगोंद्याला आणि बाबा श्रीगोंद्याला शेख मोहम्मदाची समाधी आहे.
श्रीगोंद्याला शेख मोहम्मदाची समाधी काय तर ते तुकोबारायच्या समकालीन होते. एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक सांगतो मी तुम्हाला. कधी तर महाराष्ट्राच्या समोर आपल्याला हा आदर्श घेऊन जावं लागेल. आळंद गुंजोटी नावाचं गाव आहे, अभिमान महाराजांना माहिती आहे, कर्नाटकमध्ये. तिथं दर्ग्याला नाव आहे राघव दर्गा आणि केशव दर्गा. लक्ष द्या बरं का कीर्तनामध्ये. एका दर्ग्याला नाव काय आहे राघव. राघव चैतन्य केशव चैतन्य हे जगद्गुरु तुकोबारायाच्या गुरु परंपरेतील नाव आहे. बरोबर आहे की नाही? राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली गुरु मालिकेची. बरोबर हे त्यांच्या मालिकेची गुरु परंपरेची यादी सांगितली तुकोबारायांनी. काय यादी सांगितली? त्या दर्ग्यामध्ये झोपले होते दोघं जण. कोण? राघव चैतन्य केशव चैतन्य. रजात पेटर तुम्ही सगळे तुमच्या समाजातल्या लोकांना सांगा ही गोष्ट, माझी विनंती आहे तुम्हाला, आणि आपण पण सांगा. मग गोष्ट अशी झाली, सकाळी सकाळी आल्याच्या नंतर 5 वाजता आजान देण्यासाठी नमाज करण्यासाठी मुस्लिम समुदायाची लोक आली आप्पा. आणि त्यांना ही दोघं जण साधू त्या जिथं ते त्यांची कमान असते ना, बरोबर आहे त्यांनी त्या कमानीच्या मूर्ती तुझ्या इस्लाममध्ये हराम, बरोबर आहे त्यांना मानत नाही म्हणून द्या. तिथं हे दोघं जण झोपले होते. पावसाळ्याचे दिवस होते. सर होईल का मुसलमानाच्या लोकांना? यांना हाणामारीच करायला घातली का पारिस त्यांच्यासोबत? बरोबर आहे. साधू जरी असले तरी सुद्धा ओळखू येत नाहीत समाजाला. मुस्लिम समुदायातल्या लोकांना राग आला, आमची मशीद अपवित्र झाली म्हणून त्यांच्यासोबत भांडणं करायला घातली. तुम्ही हिंदू हो, बरोबर आहे का? तुमचं काय काम आहे या मशीदमध्ये? ही मशीद कोणाची आहे? कोणाची आहे? आमची आहे, मुसलमानाची. त्यावेळेला राघव चैतन्यानं आणि केशव चैतन्यानं सांगितलं तुम्ही नाही सांगायचं मशीद कोणाची येते, मशीदनं सांगायचं कोणाची आहे. लक्ष द्या, हा इतिहास आहे आपल्या भारत देशाचा. उगाच म्हणायचं नाही भरतखंडीला हृदय प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. त्या मशीदनं काय केलं? जसं नामदेव महाराजांना फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, बरोबर की नाही? जसं देऊळ फिरलं होतं नामदेव महाराजांसाठी आमच्या नागनाथाचं, तसं ती आळंद गुंजोटीची मशीद राघव चैतन्याच्या केशव चैतन्याच्या पाठीमागं गाव सोडून 2 किलोमीटर बाहेर आहे. 2 किलोमीटर बाहेर आहे. आणि म्हणून तिथं पुन्हा 2 दर्गे निर्माण झाले. एका दर्ग्याला नाव आहे राघव दर्गा आणि एका दर्ग्याला नाव आहे केशव दर्गा, बरोबर आहे की? जोपर्यंत लोक हे आपापसातले मतभेद सोडत नाहीत समाजातले, तोपर्यंत या देशाचं सार्वभौमत्व अखंडत्व टिकणं कठीण आहे राजाने. म्हणून याच्यावरती काम जर कोण करत असेल, लक्ष देऊन कीर्तन आहे का? समाजामध्ये गुन्हा घडल्याच्या नंतर प्रशासन कामाला लागतो, पण समाजामध्ये गुन्हाच घडू नये अशी समाजाची प्रवृत्ती निर्माण करण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो. आपण माऊली दादाच्या सान्निध्यामध्ये आहोत. आपण श्री गुरु बंकट स्वामी महाराजांच्या सान्निध्यामध्ये आहोत. ज्या स्वामींनं जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी ज्याचं उभारणं काम केलं, त्या 4 खांबांपैकी एक असणारे श्री गुरु बंकट स्वामी महाराज आहेत. माझी विनंती त्या सगळं संसार तर केलाच पाहिजे. पैसे कमवू नये असं कोणत्याच संत महात्म्याने सांगितलं ना. उलट चांगले कमवा. जोडोनी पैसे तर लईच कमवले पाहिजे. ज्याच्यापाशी पैसा नाही त्याला पुत्र विचारित नाही, बरोबर आहे का? धनवंता लागी सर्व मान्यता ही जगी. पैसे नसल्यावर कोणी विचारते म्हणता पाठी
अजिबात जमत नाही. पैसा असलाच पाहिजे. जसं जीवनामध्ये पैसा किती आवश्यक आहे सांगतो मी तुम्हाला. लक्ष द्या कीर्तनामध्ये 5 मिनिटं. आमचे श्री गुरु भाऊ सांगायचे आपण पैसा किती आवश्यक आहे तर त्यांना सांगितलं सांगतो ऐका. आणि जेवढा शरीराला श्वास आवश्यक आहे तेवढा पैसा आवश्यक आहे म्हणायचं. श्वासाशिवाय माणूस जगू शकत नाही तसा पैशाशिवाय सुद्धा माणूस जगू शकत नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ शास्त्राने सांगितले. त्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पुरुषार्थ कोणता आहे सांगितलाय? अर्थ. म्हणून त्याला 2 नंबरला ठेवले. कारण लोक पैसे कमवण्यासाठी 2 नंबर जास्त करणार आहेत. म्हणून शास्त्रांना माहित होतं आपल्याला. तुम्हाला कीर्तन कळतंय का बरोबर? बरोबर आहे. त्याला 2 नंबरला त्यासाठी ठेवले. ते लोकांना पैसा इमानदारीच्या कमवायला जरा जड जाईल आता म्हणून त्या 2 नंबरला ठेवले. म्हणजे शास्त्रालाच ठेवल्याचा आपला इलाज नाही. त्याला कशा का करून नाव कमवा. बरोबर आहे की नाही? ऐका. आणि मिळालेला पैसा आपल्या जीवनामध्ये वापरायचा असतो, समाजाच्या उत्कर्षासाठी वापरायचा असतो. हे लक्षात ठेवा. ज्याला ज्याला तो वापरला बरं का तो धन्य झाला जगामध्ये. म्हणून आता ऐका मला तुम्हाला काय सांगायचं हे आता. हे सगळं करत असताना आत्मिक सुखासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जगाच्या पाठीवरची भौतिक सुख आपल्याला पैशानं विकत मिळतात पण आत्मिक सुख मात्र पैशानं विकत मिळत नाही. माऊली एका ठिकाणी सांगतात किंबहुना सोय जीवात्मा यातील आहे तेच जे होय तया नाम सुख. चित्ताची अवस्था सुखावह होण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे परमार्थ असतो. आपलं चित्त सुखी होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे पैशानं सगळंच मिळतं अशातला विषय नाही. पैशाशिवाय काहीच चालत नाही. आणि पण पैशानंच सगळं मिळतं असं बी नाही. नसेल समजलं तर थोडं सोपं करून सांगतो तुम्हाला. म्हणजे आता कृष्णचरित्र सांगायला चालू केलं का अर्ध्या तासात बांधाबांधी करून उचलायचं. ऐका आता एका माणसाला प्रतुरबाया झोप लागत नव्हती. काय लागत नव्हती? झोप लागत नव्हती. झोप लागत नव्हती म्हणून दवाखान्यात गेला. डॉक्टर साहेबांना म्हणला डॉक्टर झोप लागत नाही. आणि डॉक्टरनं गोळ्या लिहून दिल्या. डॉक्टर म्हणले हे 15 दिवसाच्या गोळ्यात तुम्हाला निश्चित झोप लागेल. ध्यान द्या कीर्तनामध्ये. पुन्हा 15 दिवसांना महागारी गेला. डॉक्टर ह्यांना काही फरक पडला नाही म्हणला. डॉक्टरनं पुन्हा गोळ्या बदलून दिल्या. पुन्हा 15 दिवसांना परत गेला. डॉक्टर म्हणले अजून मला ह्यानं काही फरक पडला नाही. डॉक्टरनं अजून बदलून दिला. पुन्हा 15 दिवसाच्या गोळ्या गेला. पुन्हा 15 दिवसांना गेला. डॉक्टर ह्यानं बी फरक पडला नाही. डॉक्टर म्हणले आता जरा तुमच्या तपासण्या वाढवू आणि मग औषधं बदलून दिली. तपासण्या केल्या. पुन्हा गोळ्या बदलून दिल्या. पुन्हा 15 दिवसाच्या भारी गोळ्या दिल्या. डॉक्टर ह्यानं बी फरक पडला नाही. बरोबर ठीक आहे म्हणजे अजून भारी देतो. पुन्हा 15 दिवसाच्या दिल्या. अशा कवर कार्याचं कीर्तन संपसतो. 10-12 ट्रिप दिल्या. 10-12 गोळ्या दिल्या. 15 दिवसाच्या मामा दिल्या गोळ्या. कशालाच फरक पडाना पाटील. 10-12 बऱ्या गेल्यावर डॉक्टरनं हात जोडलं. म्हणजे आता भारतातल्याच गोळ्या संपायच्या. त्याच्यापेक्षा आता इलाजच नाही संपलाच म्हणजे इलाज. आता इलाज संपला म्हणजे पेशंटला कसं वाटतं सांगा बरं. थोडाच होईल न लागला ना रडायचं पेशंट डॉक्टरला पायाला धरून. आता काय खरंय म्हणला. आता म्हणजे मला जावाच लागतंय मला. माझा डोळाच लागला ना मला झोपच लागला. आणि तुम्ही तर म्हणता आता भारत देशातल्या गोळ्या संपल्या. आता पर्याय फुटला म्हणला. आता काय करू नये. आता काय करू म्हणल्यावर डॉक्टरनं धीर देण्यासाठी त्याला एक उपाय सांगितला. आता काम कर म्हणले बाहेरचं बघ. काय कर म्हणले बाहेरचं बघ. माणसाचा बाहेरच्यावर जास्त विश्वास असतो. लय विश्वास नव्हता बाहेरच्या गोष्टीवर. ह्यानं गावात आला कसा असताना बिचारा सप्त्याच्या कडं नका व्हायला पण हेंडल्या नव्हता पाटील. तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसाला विचारलं पाटील आपला तर ज्या दुटवाण्यावर उदा खेतावर देवदेऊवर विश्वास नाही म्हणला. काय पर्याय आहे का? आपल्या भाषा कीर्तनातल्या लोकांना जर म्हणा हा आम्हाला काय कळतंय त्यातलं कशाला बोंबलं खेळत असतो म्हणतात. ही जो थांबून घ्यायचं असंच का करता टाळच का वाजी जाऊन काही म्हणते त्याचा काही नियमच नाही. त्यापेक्षा पाटलासारखा गडी जरा हुशारच होता तेवढी. तेव्हा म्हणला पर्याय आहे. कशाला इथं घालून घ्यायची म्हणले काय पर्याय. पर्याय असा आहे म्हणजे ज्याला शांत झोप लागते त्याचा शिर अंगात घालून झोप होते. चांगली झोप लागते. त्यानं सर्व मला दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेला. डॉक्टरला म्हणला आता गोळ्या देऊ नका म्हणजे मग आता तुमचा एक शर्ट द्या म्हणला. डॉक्टर म्हणले बरोबर तुम्ही सांगितलं होतं बाहेरचं बघ.
आणि बाहेरचं बघितलंय मला आमच्या गावातल्या पाटलाला भजनात येते त्याला सांगितलंय मला ज्याला शांत झोप लागते त्याचा शर्ट अंगात घालून झोप म्हणजे तुला चांगलं म्हणून तुम्हाला शर्ट मागायला आलोय मला डॉक्टरनं कपाळावर हाणून घेतोय पाटील दुश्मना मला तुला कोणी सांगितलं मला झोप लागते म्हणून मी बी ह्याच गोळ्या खाऊ खूप सगळ्या गोळ्या खाल्ल्या तुला त्या दिल्या मला बी झोप लागणार आहे आता डॉक्टरला झोप लागणार झाली म्हणजे तुम्ही म्हणता डॉक्टरला रोग होता का 100% होता तुका म्हणे रोग बरोबर आहे या डॉक्टरलाच रोग झालेला होता ती त्याला बी झोप लागत नव्हतं डॉक्टर म्हणला मला बी झोप लागणार झाली बरं झालं तो पर्याय आणला मला बी एक शर्ट ठेवला कोण म्हणे डॉक्टर मग पेशंटने आपण डॉक्टरला विचारला घेतलं तुम्हाला का झोप लागत नाही काय कमी तुमच्याकडे नीट लक्ष द्यावं का काकू टाइम घालवण्यासाठी सांगत नाही मी तुम्हाला काय कमी आहे अहो तुम्ही मनात आणलं 2 एकरचा 5 मजली दवाखाना आहे तुमचा 2000 स्टाफ आहे तुमच्या इथं कामाला तुम्ही मनात आणलं सत्तेमध्ये जर हस्तक्षेप केला महाराष्ट्राची सत्ता तुम्ही उलटापालट करू शकता इतकी तुमची ताकद आहे तुम्ही म्हणत असता आणि मग एवढा मोठा माणूस असताना आणि त्याला काय गरज आहे झोप नाही लागायची खरं सांगू तुम्हाला त्यांना बी झोप लागत नाही म्हणूनच डॉक्टर वरशंकरांना डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली आमच्याकडे सोलापूर ऐका तुम्ही प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट होते डॉक्टर एवढ्या मोठ्या माणसाला डोक्यात गोळी घालून गेलं काय कमी होतं फक्त कमी होतं आत्मिक सुखाची आलं लक्षात तुमच्या हा आणि मला तुम्हाला ते मिळवून दाखवायचे कीर्तन संपवायचे आलं लक्षात आता ऐका डॉक्टर म्हणले सगळं खरंय तुझं तुला काय माहित या देशाची सिस्टम काय आहे डॉक्टरला सांगायला जातं पेशंटला या देशाच्या सिस्टम मध्ये मला डॉक्टर होण्यासाठी माझ्या बापानं नंबर 1 ची 15 एकर जमीन विकली आहे म्हणजे माझा बाप भूमिहीन झाला गुंठावर जमीन राहिली झालो डॉक्टर आता दवाखाना कशाला करायचा दवाखाना करण्यासाठी मी कोणकोणत्या बँकेचं कर्ज काढलंय आणि कुठलं फायनान्स उचललंय माझ्या जीवाला माहिती हप्ता भरायचा म्हणलं तर काय काय करतो मलाच माहिती पेशंट म्हणले काय करता सांगा आता ऐका पेशंट काय म्हणला काय करता हप्ता भरायला काय करता म्हणल्यावर डॉक्टरला सांगायला लागले अरे बाबा हप्ता भरायचा म्हणलं का घेण्यात देण्याचं कारण नसताना लोकांना ऍडमिट करतो म्हणलं कीर्तन कळतंय का बघा तुम्हाला डॉक्टरला काय सांगितलं कारण नसताना लोकांना ऍडमिट करतोय म्हणजे आम्ही बीपीच्या शुगरच्या गोळ्या तर कंपल्सरी करून टाकल्या तुम्ही त्याला 100% द्यायचं म्हणजे द्यायचं फक्त गणित ठरले खरं सांगतो तुम्हाला मायबापाच्या इमानदारीच्या खोटा सांगत नाही आमच्या श्री गुरु तात्यांना सांगितलेलं वाक्य सांगतो तुम्हाला त्या पंढरपूरमध्ये कीर्तनात म्हटलं होतं म्हणजे पोरांनो ऐका तुम्हाला सुखी राहण्याचा मंत्र सांगतो मला वाटलं काय नवीन मंत्र आहे का काय कोणाच करतो तुम्हाला सुखात राहायचं असेल तर डॉक्टरची गाठ कमी घ्या म्हणजे कीर्तन नीट ऐका गड्या बरोबर आहे डॉक्टरची गाठ कमी घ्या बायांना तर नाही कुठं पडलेला असतो फक्त बाईचं दुखावा आणि अजून थोडं पुढचं सांगू का तुम्हाला आमचा समाज इथं बसलाय त्याने सांगितलं मी आमच्या गावात लई पोराला गुरुमंत्र दिला घरातल्या बाया कवर नीटच्या वागतात माहिती का जवळ पोराचं लग्न होत नाही तोवर लई चांगल्या वागतात बरोबर आहे आणि जी बी पोराचं लग्न होतंय म्हणता आपा बाई अशी पुष्टीवर जाते म्हणतो बोलायचं नाही आमच्या गावातल्या 5 बाया अशा वरच्या वर मुरून गेल्या बघा 12 महिने हा येड्यावणी करू नका पाया पडून सांगतो मी तुम्हाला आबा लई शेडे घेण्या आता झाला की कोणी काही म्हणते बरोबर मला सगळी पोरं सांगायच्या कोणी सांगायला कीर्तन सांगायला लागतं की असं पाय सांगायचं तुम्हाला आणि मग दवाखान्यात गेल्यावर बायांना आता काय शांता का तुला सांगायचं कसलं दुखणं झालं म्हणला कसलं दुखणं झालं अगं 5 लाख दवाखान्यात गेलं दुखणं काय झालं हिला काहीच कळत नाही पण 5 लाख दवाखान्यात दवा जात्या घरच्या लोकांचं तेव्हा आपल्याला समाधान वाटते दुखणं तुमचं काहीच नसते पण दवाखान्यात जेव्हा जास्त पैसे जावा तेव्हा आपल्याला वाटते आपल्यावर चांगला उपचार झालाय डोक्यातनं काढून टाका आलं लक्षात तुमच्या मला तुम्हाला हे सांगायचं चांगल्या संसाराची राख रांगोळ करू नका दवाखान्याच्या नादी लागून हा डॉक्टरना काय सांगितलं घेण्यानं देण्याचं पेशंटला ऍडमिट करतोय पुढे आहे का बीपीच्या शुगरच्या गोळ्या कंपल्सरी करून टाकल्यात साधा माणूस मला जिन्यावरनं चढताना धाप भरायला लागली म्हणून सांगितलं का ट्रेंडच झालाय ती तुम्ही जिना चढा
जिना चढताना तुम्हाला जर धाप भरली, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढले, आबा म्हणतात मला लोक मला आम्ही 2-2 किलो श्रीखंड खाताव काहीच खाई ना, बरोबर आहे का नाही? तपासायला जाऊ नका फक्त. मी हो का महादेवाच्या समोर खोटं बोलत नाही. आमच्या गावात 5 जणांच्या बीपीच्या शुगरच्या गोळ्या बंद करून टाकल्या मी पटक्यानं. खाऊच नको डॉक्टरकडे तपासायला जाऊ नका, बरोबर आहे की नाही? आमच्या गावात एक आविष्कारच्या वयाचं पोरग त्याची शुगर भरती आपण 500. तुम्हाला सांगायला लावलं त्या म्हणून किती भरती? त्याची शुगर भरती 500 शुगर भरती ना. मग ते बीपी शुगर चेक करायचं शिबिर लावलं पाटील. शिबिर लावलं, मी त्याला हाक मारली जी बीपी शुगर चेक करणारी पोरगी होती का 3 बारे त्याला खाल्लं वरपर्यंत अशी बघायची. म्हणजे तिला कसं सांगावं त्याला असं वाटायला लागलं त्याची 500 शुगर आहे म्हणून. मी म्हणलं काय झालं मॅडम? काय नाही आणि डबल तपासते म्हणजे तिला 2-3 बारे तपासलं पाटील. 500च्या शुगरच भरणार ते, बरोबर आहे? काय सांगावं तुम्हाला आता? 500 शुगर होती म्हणून ते म्हणले ह्याची शुगर लई मोठी म्हणली, तूच सांगावं म्हणले याला. मी म्हणलं 500 आहे ना? ते म्हणले वा तुम्हाला कसं काय माहिती? आम्हाला नाही म्हणून आपल्या गावाला माहिती आहे की शुगर 500 आहे म्हणून. म्हणून न्यूज अवघड आहे म्हणजे 500 शुगरचा माणूस तर जगतच नाही म्हणजे, बरोबर आहे का? म्हणजे देवाला त्याची शरीराची रचनाच 500 शुगरची केलेली आहे. तुम्हाला काय माहिती नाही? घेण्यानं देण्याच्या तपासण्या करायच्या आणि मरून जायचं पटकरणं, लय नादी लागत जाऊ नका. त्रास होत असला तर दवाखान्याचा. ऐका लय कुठं ना काढलाय मे बी बाकीचा. डॉक्टर काय म्हणला? घेण्याने गेल्याचं आम्ही काय करतोय? ऍडमिट करतोय. बीपी शुगरच्या गोळ्या कंपल्सरी देतोय. गरीबाची असू द्या, श्रीमंताची असू द्या, डिलिव्हरीला पोरगी आली का शिजर शिवाय करीतच नाव म्हणलं. बघा आता पुढा म्हणला अँजिओप्लास्टी हे ती तर काय मत करून टाकले म्हणलं. त्याला काय लागते? फक्त ते स्प्रिंग टाकायची आहे ना, कोणाला बी टाकताव आणि असं करून हप्ते भरताव. आता ऐका चला झोपीचं सांगतो मी तुम्हाला. एवढा कष्टानं सांगून असं बरं कीर्तन पडलं. हा ऐका आणि बरं डॉक्टरला मग त्या पेशंटने सांगितलं काय कोणी तक्रार केली का तुमच्यावर कोणी अक्षर घेतला का? घेऊ शकत नाही कोणी बी जागीरदार असला तर डॉक्टरवर काय अपेक्षा. अरे बाबा काहीच अक्षर नाही. मग तुम्हाला झोप का लागत नाही? ऐका पेशंटने सांगितलं तुम्हाला झोप का लागत नाही? डॉक्टर म्हणला अरे बाबा ह्यापासून झोप लागना मला झोप ह्याच्यामुळे लागना माझ्या शेजारी एक नवा दवाखाना व्हायला लागलाय. त्याचं उद्घाटन झाल्यापासून माझी झोप पडून गेली. कळते का बघा तुम्हाला? डॉक्टर म्हणला मग मला बी शर्ट होत आता. डॉक्टर साहेबाला म्हणला बरं झालं गेला म्हणला मला समाधान वाटलं मला जेवायला. कोण म्हणला? पेशंट. लोकांचं वाटलं झाल्यावर आपल्याला चांगलं वाटतं. जवळ आपल्या एकट्याच वाटलं झालंय एवढं कळतं लोकांना त्यावर दुःखच कमी होत नाही. पण आपल्यापेक्षा लोकांचं वाटलं ज्यात झालं जेव्हा कळतं का नाही तेव्हा भारी वाटतं मनाला, बरोबर आहे की? आणि मग त्याला तसं भारी वाटलं पेशंटला. तुम्हाला रोग आहे म्हणल्यावर म्हणा चला आपण दोघं जण शर्ट हुडकायला जाऊ. शर्ट हुडकायला गेले म्हणजे कोणाचा हुडकायचा म्हणजे कशाला बारके लोकांचा मागायचा आमदाराचा शर्ट मागून म्हणजे चला म्हणजे आमदारला. तुम्ही आमदार कोण राहते? बीडला चला बीडला जाऊ. आमदार साहेब म्हणजे तुमचा एक शर्ट आम्हाला दोघांना म्हणजे. डॉक्टर साहेबाचा काय कमी रुबाब होता? त्या पेशंटचं जरी कमी ओळख असली तरी डॉक्टर साहेबांना म्हणजे कार गाड्या तुम्हाला कशाला शर्ट पाहिजे? डॉक्टर साहेबांना सांगितलं असं असे सगळी हकीकत ज्याला शांत झोप लागते येळमच्या पाटलांनी सांगितलं, बरोबर आहे. त्याला शर्ट अंगात घालून झोप म्हणजे तुला चांगली झोप लागेल. डॉक्टरला कपाळावर हाणून घेतलं मामा बरं का. हाणून घेतलं. डॉक्टर मला ते आमदार म्हणणार दुश्मन म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं मला झोप लागते म्हणून? गेली 5 वर्ष आणि आताची 6 महिने नेमका आम्ही कोणत्या पक्षात आहे आम्हालाच मिळ लागला नाही म्हणून. हा केलेला खर्च बी निघतो का नाही इलेक्शनचा काही सांगता येत नाही. मला बी झोप लागत नाही मला बी एक शर्ट होता म्हणजे. असे इंजिनियरकडे गेले, कलेक्टरकडे गेले, डॉक्टरकडे गेले, वकिलाकडे गेले. 5-25 जणांचं टोळकं तयार झालं. पुढारी सोडारी सगळे गाठले बरं का. जो देखे दुखिया बाबा तू देखे दुखिया बाबा
फळ शर्ट हुडकीत हुडकीत येळमला आली शिरीत आली आणि मग ह्यांना म्हणले आता शर्ट कुणाला बी मागायचा नाही झोपल्याला माणूस बघितल्यावरच शर्ट मागायचा आता आपण फसायला लागलो म्हणून ती म्हणते मला झोपच लागायला त्यापेक्षा डोळ्यानेच बघायचा झोपल्याला मग शर्ट मागायचा पण ह्यांना पुन्हा वावरा हिंडायला लागली झोपल्याला माणूस बघायला दिवसा कसा सापडेल सांगा कटाळून गेली म्हणजे ऊन पडलेले आता 2 वाजल्यात ऊन खाली झाल्यावर शर्ट हुडकू आंब्याच्या सावलीला बसली आंब्याच्या सावली खाली बसल्यावर शेतकरी शेजारी अवधानीत होता तसं शेतकरीची अवस्था होती बघा आपल्या देशात तसंच आहे शेतकऱ्याच्या अंगावर धोतर होतं पण माझ्यासारखं लांबकं नव्हतं गुडघ्याच्या वर धोतर फटक्या तुटक्या टावेलाचा डोक्याला मुनासा गुंडाळलेला शर्टाचा विषय सोडा बनेल बी अंगावर नव्हता बिचारांना 2 वाजता आऊट सोडलं आंब्याच्या मुलीला बैल बांधली कडब्याची पिढी बैलाच्या पुढे टाकली आंब्याच्या फाट्याला बांधायला भाकरी सोडल्या विहिरीच्या काठावरती जेवायला बसला आपला कशाला कुणाच नांदी लागायचं बरोबर आहे त्याला मस्तपैकी रट्टे बचकत नाही माझ्या दोघा कांदा वंजळभर चटणी जाऊ शकते त्याच्यावरती तेल नको काय नको पाणी मिसळलं बुकीला कांदा पडला 4 भाकरी धडधड खाल्ल्या सुगड भरून पाणी प्यायला मस्तपैकी विहिरीच्या काठावर आपलं चपका उशका ठेवल्या टावेल त्यावर टाकला ते डोक्याचा डाव्या अंगावर टाकला थोड्या आम टाकाय उशीर दुसऱ्या मिनिटानंतर टर भरायला लागला खेळता तरी गेलाच लागली मग किंवा याला झोप लागली त्यांना जाऊन त्याला कदा हल्ली लागता गेला तुझ्या पाया पडतो आमच्यावर उपकार कर मला काय आपल्याकडे असा माणसं मला नाही म्हणा वाचकडं झालंय का मला शेतकरी काय मानता तिथे तुम्हाला काहीच नाही म्हणले तुझा एक शर्ट आम्हाला 25 जणाला त्याला टपोऱ्यावर हाणून घेतलं मूर्ख का म्हणलं तुम्हाला आपल्या नावाची गोष्ट आहे का माझा एक शर्ट तुम्हाला 25 जणाला आरला का म्हणला माझ्याकडे काय एक होता ती सुद्धा बोराटीत अडकून परवा दिली कारभार फाडला माझ्याकडे एक बी नाही म्हणून असा उघडा नांगरी बसलोय मला वावरात ज्याच्याकडे कसलंच संपत्तीचा संबंध नाही सुखाचा त्याचा कुठे संबंध घेऊन बसला सुखाचा आणि तुमच्या चित्ताच्या अवस्थेचा संबंध आहे पण चित्ताची अवस्था सुदृढ करण्यासाठी परमात्म्यावरती चांगला विश्वास ठेवा आणि तो विश्वास परमात्म्याची तुम्हाला प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही परमात्मा प्राप्त झाला तर परमपदाला प्राप्त झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणाशी बोलिले गे ऋषी सात भावे भरताया आम्ही वागण्यासाठी आलो आम्ही माणुसकीच्या माणसाच्या माणूसपणाच्या सगळ्या आचारसंहिता सांभाळल्या पण परमात्म्यानं आमच्यावरती कृपा केली आणि तो परमात्मा आलाशी आकारा आमच्याचा तुका म्हणे भिडा भक्ताच्या भिडे खातर तो परमात्मा अव्यक्ततेया कारणे कृपा आणि गुणवंत आणि गुणाला आला सगुण साकाराला आला आणि संगतीमध्ये आला आणि त्याच्या संगतीमध्ये जीव गेला आणि त्याचा काय परिणाम झाला Yeah.
झाली निश्चिंती. निश्चिंती झाली म्हणजे जुनी माणसं म्हणतात निश्चिंतीच झाली. काय झाली त्याची निश्चिंती झाली बघा. ते निश्चिंती कळली का तुम्हाला? मराठी भाषाच अशी आपली. निश्चिंती म्हणजे निश्चिंती. निश्चिंती म्हणजे पुरेपुरे म्हणेपर्यंत. बरोबर आहे. नको नको म्हणेपर्यंत जगद्गुरु तुकोबारे म्हणतात. मग काय झालं? नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तो भोग सुखाचे सोहळे देवाची कृपा झाली. परमात्मा राजाचा भिकारी करतो आणि भिकाऱ्याचा राजा करतो. बरोबर आहे की नाही? जरी सामने आले समर्थाच्या मनात त्याच्या मनात यायची गोष्ट आहे. आणि मनात येण्यासाठी परमात्म्याची कृपा व्हावी लागेल. आलं मनात परमात्म्याच्या. आणि मग जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमच्या इथं असं झालं. काय झालं आमच्या इथं? घरी काकाचे देह दिला हा देह नाशिवंत मूळमुद्राचा बांधा परिचर्म घासळे रे. बरोबर की अमंगल तिचा बांधा. तो आपल्याला आपल्या घरी काय आहे तर दुःख आहे आणि परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये सुख आहे. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. बरं का? आणि मग आता नाही देखले ते परमात्म्याच्या कृपेने. म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं मस्तपैकी श्रद्धा ठेवा. हा चांगली श्रद्धा ठेवा. मी त्याच्यासाठी तर समाधान सांगत नेहमी समाधानी असतो बिचारा.
आलं लक्षात तरी तक्रार बरोबर आहे. ते कधीच म्हणणार नाही मला बसायचं दिला तर महाराज सगळं आलेला पकवायच्या घेण्याने देण्याचं अशी दाटी लावून पलीकडे मांडीला ढकलून अवघड झाले बरोबर आहे का नाही मला माहिती होतं मी माणूस असा गमतीचा आहे म्हणता मी नाही करू माया सगळं पुढील माणसं चिडते काय करायचं माणसाकडे ऐका लक्षात घ्या त्यामध्ये आमच्या समाजाची तक्रार विचारायची आणि ते गिलबिल्याचं आहे ना त्यांची काही तक्रार नाही म्हणून मी टिकलो त्यांच्या तिथं बसले की तुमची दाजी भाऊ त्यांना तर माहिती आहे हां गिलबिल्याची माणसं गरीब आहेत आमच्या असतात तुम्हाला तर आता अनुभव असेल चांगली गोष्ट आहे ऐका काय सांगत होतं मी कीर्तन परमात्म्याची आपल्यावरती कृपा झाली की आपण निश्चित त्या सुखाला प्राप्त होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा निष्ठेने सगळं करा एक संग राहा परमात्मा कृपा करतो आणि मग आता त्याचं सुख प्राप्त झालं मग आता
तसे चरित्र केले नारायण रांगता बोधने चरित्र ते उच्चारावे केले देवे आता ते देवानं केलेल्या गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करायचा असतो. काल्याच्या कीर्तना दिवशी कृष्णाचं चरित्र न सांगता काल्याचं कीर्तन पूर्ण करू नये असा दंड आपल्या संप्रदायाचा. म्हणून चरित्र तुमच्या पाठ झालेलं आहे म्हणून मी सांगितलं नाही. कृष्णापेक्षा जास्त खोडीची माणसं सध्या काही कमी नाहीत तुम्ही, बरोबर आहे. या सुद्धा पुढची लोक आहेत म्हणून काही तुम्ही सांगितलं, बरोबर आहे. हा कृष्णाला जड जाणारी लोक आपलं आपलं कमी सांगावं, बरोबर आहे. त्याला सुद्धा प्रश्न पडला असेल एवढी लोक कसं काय माया पुढची म्हणून मी तुम्हाला जास्त सांगेन झालो. परमात्म्याच्या लीला सांगायच्या असतात. त्या परमात्म्यानं की कधी कधी लीला केल्या की रांगता बुधली चारिताची रांगत रंगली कृष्ण
सांगितलंय. आता ऐका, तो परमात्मा कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचल काप सुटला. तो परमात्मा अवताराला आला. आला कशासाठी? तो का म्हणे धर्म संस्था, बरं का, तो परमात्मेला नारायणे अवतार. तो परमात्म्याचा अवतार धर्म संस्थापनेसाठी होता. धर्म कशासाठी होता? समाजाच्या कल्याणासाठी, जगताच्या उद्धारासाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी धर्म असतो. धर्म कशाला म्हणतात? तर आचारसंहिता नाम धर्म. पुढाऱ्यांची आचारसंहिता 15 दिवसामध्ये लागते आणि संपून जाते. धर्म कशासाठी असतो? तर माणूस माणसासारखा जगावा, माणूस माणसासारखा वागावा आणि धर्माच्या आचारसंहिता सांभाळायच्या असतात. म्हणजे साधी गोष्ट सांगून मी तुम्हाला, ज्ञानोबाला एका ठिकाणी सांगतात का पती पुत्राचे आलिंगी एकची तरुणांगी परी पुत्रालिंगनाचे भावे नलिंगी. का तरुण स्त्री पतीलाही आलिंगन देते, पुत्रालाही आलिंगन देते. पतीला आलिंगन देण्याचा भाव वेगळा, पुत्राला आलिंगन देण्याचा भाव वेगळा. ऐका, नजरेने दिसणारी स्त्री ही स्त्रीच असते. अंतःकरणातल्या भावनेने आपल्याला जन्मदाती माता दिसते. नजरेने दिसणारी स्त्री ही स्त्रीच असते. अंतःकरणातल्याच भावनेने आपल्याला कोणची मुलगी दिसते. अंतःकरणातल्याच भावनेने ती आपल्याला बहीण दिसते आणि अंतःकरणातल्याच भावनेने आपल्याला सहचारिणी पत्नी दिसते. माणसानं आपल्या पत्नीबरोबर काय व्यवहार करावा, आईबरोबर काय व्यवहार करावा, मुलीबरोबर काय व्यवहार करावा आणि आपल्या बहिणीबरोबर काय व्यवहार करावा, ही जी माणसाच्या वागण्याची आचारसंहिता ठरली जाते त्या नाम धर्माची ठेवी. आणि याच्या रक्षणासाठी बरं का माझी विनंती आहे, सध्याच्या काळामध्ये माणसं किती खालावली. आपल्या स्वतःच्या बहिणीचा जेवढा इज्जत करतो, आपल्या स्वतःच्या बहिणीचा आपण जेवढा आदर करतो तेवढा इतराच्या बहिणीचा करायला शिका. त्या दिवशी कोणाच्या बहिणीसाठी मेणबत्ती पेटवायला लागणार नाही आणि कोणाच्या बहिणीसाठी मोर्चा काढावा लागणार नाही. पण ही लोक असे वागत नाही म्हणून देवाला अवताराला यावं लागतं, बरं का. आणि जी लोक असं चांगलं वागत नाहीत त्याला राक्षस म्हणतात. अरे राक्षस म्हणजे काही वेगळी जात नव्हतं. माणसाच्या अंतःकरणातली असलेली दुष्ट प्रवृत्ती म्हणजे राक्षस आहे आणि त्याचा निर्दालन करण्यासाठी, त्याचं बरं का चालन करण्यासाठी परमात्मा अवतारला येतो. आणि त्यानं काय केलं? मग संतांच्या हातात जबाबदारी दिली. संतांना काय केलं? जे खळांची व्यंकटी सांग त्या सत्वरी मीरा निरती वाढू. म्हणून काला करत असताना भगवान परमात्म्याचंही चरित्र आणि दुसरा काला कुणी केला तर प्रसाद देतो त्या पंढरीनाथाने तो प्रसाद दिला. प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसाद म्हणजे काय? तर त्यानं केलेलं मार्गदर्शन आपल्या जीवनात अनुकरण करणं हा खऱ्या अर्थानं काल्याचा प्रसाद असतो. पण संतांच्या विचारावरती ज्याचं जीवन जगणं असतं परमात्मा त्याच्यावरती कृपा करतो. खरा प्रसाद त्यानं घेतला असं म्हणायला हरकत नाही. आता ऐका, तो परमात्मा धर्म रक्षणासाठी आला आणि मग त्यानं नाना प्रकारची म्हणजे सोंग घेतली. अनंत रूपे देखील अशी अनेक युगामध्ये परमात्म्यानं नाना प्रकारचे अवतार घेतले. पण काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण चरित्र पूर्ण नसावं. तो परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला की कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टाचल काप सुटला. तो परमात्मा अगोदर बंदीखान्यामध्ये जन्माला आला आणि मग त्या कृष्णानं जन्माला येत असताना 8 वर्षाच्या मूर्तीमध्ये आयोनी संभव लोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. तो प्रगट झाला आणि त्यानं वसुदेवाला सांगितलं नंदाच्या घराला, नंदाच्या घराला Oh,
देवाच्या घराला घेऊन जा. वसुदेव देवकीने सांगितलं आम्ही बंदी खाण्यामध्ये आहोत, आमच्या पायामध्ये बेडे घातलेले आहेत, मग काय आम्ही कसं मुक्त व्हावं. परमात्म्यानं सांगितलं काय करा, मला फक्त उचला. उचलीला कमळा पाय मला उचला आणि काय करा, डोक्यावर घ्या. फक्त ज्यानं देवाला डोक्यावर घेतलं आपण त्याच्या जीवनातली सगळे बंधनं गळून पडतात. बरोबर का? मग देवाला डोक्यावर घ्यायचं म्हणजे काय करायचं, नुसतं कपाळाला गंध लावायचा, गळ्यात तुळशीची माळ घालायची, भजन करायचं, कीर्तन करायचं, देवदेव करायचा, वाऱ्या करायचा, ह्याला देव डोक्यावर बसत नाही. अशी लई लोक आहेत समाजात, कपाळाला गंध, गळ्यात तुळशीची माळ, भजन करतात, कीर्तन करतात, देवदेव करतात आणि समाजामध्ये वागत असताना राक्षसापेक्षा प्रकार वागतात. असं नाही करायचं. काही काही लोक अशी बे कपाळाला गंध नाही, गळ्यात तुळशीची माळ नाही, भजन करत नाहीत, कीर्तन करत नाहीत, वारीला जात नाहीत, देवदेव करणं होत नाही, पण आचरणाची उंची जर म्हणसाल तर त्यांच्या आचरणाचा हेवा देवाला वाटावा अशा उंचीची लोक असतात आणि तसं वागलं पाहिजे म्हणजे देवाला डोक्यावर घेणं असतं. ज्यानं असं केलं त्याच्या जीवनातली सगळी बंधनं मुक्त झाली. उचलीला कमलापती बंधनी पायीची गळती. घेतलं आणि मग काय केलं, अवघे रक्षपा येणे मोहिने सगळं. पुढे गेल्याच्या नंतर काय झालं, मग काय घात निवारी त्यानं बापावर सुद्धा कृपा केली. चला आता ऐका. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर योग मायेला तिथून उचललं, श्रीकृष्णाला देखील ठेवलं, योग माया आणून इकडं दिली, कंसाना गरगर फिरवली, निष्ठून गेली. तिनं सांगितलं तुझा लागी वधी उपजला मजा आली. गोकुळीच्या सुगंध पर नाही फरीती कथा गाती गाणे, एक धावी एकी पुढे, वाटी ताटी वडे, सगळ्या गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा झाला. परमात्म्याला मग इकडं कृष्ण गोकुळा जन्माला, दुष्टाला थरकाप सुटला. एका एकानं विड्या उचलायला चालू केला. त्यात पहिला विडा उचलला पाटील नाही की बटान पुन्हा पहिल्यांदा आली नाही, बट आला पहिल्यांदा. मग बट म्हणला पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आलंय, असली अवलाद सांगू काय, बरोबर ठेवून काय कामाची असते, त्याला खाट्या खाटून पूर्णच टाक जित्ताच गाठ. आणि मग असं काय काय सांगायला लागतं. बर देव म्हणला म्हणजे माझ्या पुढे चालला का तुला वाटतं मी नान आहे म्हणून. परमात्म्याने काय केलं, विटंबीला भोट तिला पाठीवरी पाठ. म्हणून घोटाळा काय झाला माहिती का, ब्राह्मण श्रद्धावान आहे, ब्राह्मणांशिवाय हिंदू धर्म टिकूच शकत नाही. पण चलाकपणा करतात कृष्णाच्या काळापासून. मग ती कशामुळे फाटावं बरोबर. मग ती तवापासून त्यांच्या टकोऱ्यात असं काहीतरी वेगळं असतंय. माणसं म्हणतात हे बांधून म्हणतात ना भाऊ, बरोबर आहे असा राहायला. पण असे त्या काळापासून ती चालत आले. पण हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे, बरोबर आहे की नाही. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, जन्मेने काय शूद्र हा संस्कारात तुझी उच्च संस्कारांना युक्त असणारा ब्राह्मण असतो. जन्माला आलेला असा ब्राह्मण
जाऊ द्या आपल्याला सांगत बसत नाही. मी हे सांगायला लागलो तर आपलं एक कीर्तन त्याच्यावर जाईल आणखी. चला हा तुम्हाला सगळं समजलं की राव मी थोडं थोडं तरी सांगतो. हुशार लोक ऐका. चला ते जानवे तुटली धोतर मोकळाच लावला गेला मागे. मग पुतना मावशी म्हणले ह्याला काय गरज होती म्हणले गड्या लावायची. मी अशी जाते आणि काटा काढून गेली. बट म्हणला तुझ्या पाया पडतोय का तुला एकटीच बहीण आहे म्हणला. नको लावू हिला. मी कसा माघारी आलोय मला माझीवाला ते वाटतंय ते बारक आहे 2-3 महिन्याचं पण बारक नाही का. कौश म्हणला एक काळात गुन्हा आलाय त्याला. अरे बाबा मला काही शिवायची म्हणला मला तुला जर हिच्यातून भाऊबीजेला ओळखून घ्यायचं असलं राखी बांधून घ्यायची असली तर हिला लावू नको तुला सांगतो. तरी मी ते ऐकायला गेले कंसनी मग ऐकायला गेला चालली. मग तो भट म्हणला आताच एकदा ओळखून घे पुन्हा मागे अशी आली बरोबर काग वगैरे त्या मारीला आवडी खाली उडविली. मग कृष्ण परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले. मग गवळणी अशा त्याच्या संगतीमध्ये येऊ लागल्या आणि मग त्या गवळणींना बरोबर आहे की नाही तो कृष्ण बासरी वाजवायचा आणि मग काय व्हायचं गवळणी काय म्हणतो मुरलीवाले तो परमात्मा मस्तपैकी देखील या वेदना असा असणारा परमात्मा. मग गवळणी त्या दयादुलाचं मुसळण करत असल्या तरी सुद्धा बरं का मनात नवल जायच्या घुम घुम करीती घुम करीती घुमती त्याच्या खोडीवर आला बरोबर सगळ्या पुष्पाच्या बोलले आणि त्यानं काय करायला घातलं पुष्पच तोडायला घातले काय लईच खोड्या करायला घातल्या. मग ते शिंकीच उडायला घातली मडकीच फोडायला घातली. कशाची फोडायला सांगतो तुम्हाला कुलूप मायेचे उडिले शिंके बरोबर की नाही आणि ते डेरा पोडीला दंभाचा डेरा पडला त्याला. असं केलं नाही की शिंकी चोरीत बसला कुलपोस उघडीत बसला काय चोरी दिली चोरी कशाची केली चित्त चोरी नंदाच्या
सज्जनाचे चित्र सज्जनाच्या चित्ताची चोरी केली परमात्म्यानं आणि चोऱ्या करता करता चोऱ्या सापडायला लागल्या आणि गवळणी तक्रारी घेऊन यायला लागल्या. तक्रारी घेऊन आलेल्या गवळणी यशोदेला सांगायच्या, बाई तुझं पोरगं लय कुडीचे. यशोदाबाई म्हणायची, बाई बाळाचं गुणगुणाचे गाणे दिसते मोतीराव आणि काही सांगत माझा वेळा त्याची नाही दुसरा जोडा हा ब्रह्म विजयचा याला घरो पाहता कसा येऊन तुमच्या हाताला सापडायला गेला तर सापडतच नाही. आणि मग आता ऐका, तुम्ही कोण याचा भोरा आळ घेता शारण घरा तुम्ही बारा घरच्या बारा तुम्ही बारा घरच्या बारा तुम्ही काही एका खरं म्हणता बरं का. माझं तसं गुणागुणाचं आहे, बरोबर आहे की नाही. गवळ निगाराने सांगती यशोदे गवळ निगाराने सांगती यशोदे गवळ निगाराने कही दूध खावरिया कही दूध चोरविया लाडे कहारा बाई तुला लोक बाते लाडे कहारा बाई तुला लोक असं करता करता यशोदा माईला माहीत झालं. कसं माहित होतं नाही, पाहुणे एक वाजल्या तिला माहीतच झालं आता हे पोरगं काय ठेवायच्या लायकीचं नाही, बरोबर. ती म्हणली आता उद्या जाई रान सरे घेऊन नको थांबू म्हणजे आता गावात, बरोबर आहे. आता काय करतो शेतात जातो. कळलं ना सगळ्या पोरांना सोबत. आता ह्याला सांगितलं आहे नीर शेतात जा आणि मग पोरं म्हणले आम्ही काय करायचं आता. तुम्ही गाया घेऊन सारे आता हे नुसतं असतं वरचं असतं काय करायला तवून खेळायला तरी बरोबर आहे की नाही. असं आहे का बरं कसं सांगणार ते गाई कोण होत्या गवळणी कोण होत्या इतकं सांगायचं म्हणलं तर तुम्ही कडा जमडायचं मी एवढी गोष्टी सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे. बरं आणि पुढच्या वर्षी सांगायचं म्हणलं आपण काहीतरी शिल्लक ठेवायचं आपलं राहू द्या आपलं एवढे अच्छा आता हा मग ते आता म्हणले आता तुम्ही काय करा शेतात या. मग तिथं पोरं गेली आणि यमुनेच्या तीरावरती खेडे काना यमुनी तटी खेळू लागला फुलकवडी माझी भुगडी हरवली खेळू लागला फुलकवडी माझी भुगडी हरवली
आणल्या सगळे ना आपापल्या सगळे तिकडे पाट्या भरायला लागल्या तिकडे पुढे मला वाचायला वास म्हणले आता आता सहनच होईना म्हणजे बरोबर की नाही? आता तो काय म्हणे आता वासाला मोडून टाकतो वासच म्हणे बरोबर की नाही? मग सगळ्यांनी काय केलं परमात्म्यानं सगळ्यांना एकत्र बसवलं झालाय ना एकमेका देवमुखी सुखी घालो म्हणून आपल्या सनातन धर्माची संस्कृती एकमेकाला खाऊ घातलं पाहिजे आलं लक्षात तुमच्या म्हणजे कोणाच्या ताकातला हिसकावून घेऊ नका असा त्याचा अर्थ झाला म्हणून एकमेकाला चांगलं खाऊ घाला एकमेकाला चांगली मदत करा एकमेकाच्या सुखात दुःखामध्ये धावून या अशी आपल्या देवाची आपल्या वाडवडिलाची आपल्या सनातन संस्कृतीची परंपरा आहे याची जोपासना हा खला काल्याचा प्रसाद आहे आणि मग आणि त्या काल्याला सगळ्यांना एकत्र केलं परमात्म्यानं आणि त्या काल्याचा एवढा सुगंध सुटला अजीव साम्रावती काला भावयानी देव विसरती देह भावा पुला काल्याची अशी देवजळी झाली मग ते तुम्हाला अहंकार नाही मिळणार मग तुम्हाला काय व्हावं लागेल व्हावं लागेल तरच खरं ब्रह्मा सोपा झाला त्यावेळेला त्याला प्रसाद मिळाला मग आता ऐका एकच टाळी झाली चंद्रभागी माळवंती माझा ज्ञान राजा गोपाळा श्रीरायाबाजी एकाला केला देवानं दुसरा केला संतांनी कोणी कोणी केला निवृत्तीनाथ सोपाल मुक्ताबाई एकनाथ नाव